आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। तर हे बघा, माझ्याकडे एक पैठणी होती, खूप जुनी पैठणी आहे ही आणि कलर पण खूप गोड आहे। तर मी त्यापासून हा असा ड्रेस शिवून घेतला होता। हा पूर्ण लॉंग ड्रेस आहे आणि हा ड्रेस शिवल्यानंतर पण बघा कापड उरला होता, जास्त कापड नव्हता, अर्धा मीटर पेक्षा पण कमी कापड असेल। तर त्या कापडापासून मी ही मॅट बनवून घेतली। कलर खूप गोड आहे, टेबलवर पण खूप छान दिसत आहे। तर चला बघूया आपण ते कसं स्टिच केलं आहे। याप्रमाणे पानाच्या आकारात पाकळ्या कट करून घ्यायच्या आहे आणि त्याच मापाचं कॅनव्हास आणि अस्तराचा कापड पण कट करून घेऊ। आता हा प्रेसने चिपकणारा कॅनव्हास आहे। ही आपली साडीच्या कापडाची कडी आणि कॅनव्हास चिपकवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर पुढची प्रोसेस बघू। या पूर्ण कड्या प्रेस करून चिपकून घेतल्या आहे। आता अस्तरचा कापड खाली ठेवायचा आहे आणि त्यावर ही कडी उलटी ठेवून थोडीशी शिलाई उलटवण्यासाठी जागा ठेवून शिवून घ्यायचं आहे। दाखवल्याप्रमाणे इथे शिवून घेतला आहे आणि आता एजेसला कट लावून ही कळी सरळ करून घ्यायची आहे। हे बघा, याप्रमाणे सरळ करून घ्यायचं आहे। सरळ करताना नोक निघण्यासाठी काहीतरी टोकदार वस्तूनी सरळ करून घ्यायचं आहे। बघा, आपली ही कळी तयार आहे। याप्रमाणे मी सर्व कळ्या तयार करून घेतल्या आहे। आता इथे प्लेन कापड घेतला आहे आणि ही फोम शीट पण गोल कट करून घेतली आहे। फोम शीटचा एक पीस आणि प्लेन फॅब्रिकचे 2 पीस असे कट करून घ्यायचे आहे। दोन्ही फॅब्रिक खाली ठेवून वरून फोम शीट ठेवून शिवून घ्यायचा आहे आणि ज्याप्रमाणे आपण पाकळ्या सरळ केल्या होत्या त्याचप्रमाणे हा सरळ करून घ्यायचा आहे। असा हा आपला राऊंड तयार आहे आणि या राऊंडचा सेंटर पॉइंट काढून घेतला आणि त्यावर या पाकळ्या सेट करून घ्यायच्या आहे। शिवताना कुठेही सरकणार नाही याची काळजी घ्यायची आहे, म्हणून आपण इथे सेट करून पिना लावून घेणार आहोत।
जन पालन असुर कुल नाशन आणि आता दाखवल्याप्रमाणे शिलाई करून घ्यायची आहे। हे बघा आपली मॅट ही तयार झाली आहे आणि आपण इथे ही गोल्डन लेस लावून घेणार आहोत। ही जी शिलाई दिसताय ती शिलाई झाकण्यासाठी आपण इथे गोल्डन लेस लावून घेऊ। लेस लावताना घाई करायची नाही आहे आणि हा कॉर्नर व्यवस्थित आला पाहिजे याची काळजी घेऊन आपण लेस लावून घेऊ। गोविंद माधव नवनीत तस्कर गोविंद माधव नवनीत तस्कर गोविंद माधव नवनीत तस्कर नंद गोपाल सुंदर नंद गोपाल सुंदर। आता हा ओपन भाग दिसत आहे जो खुला आहे, शिलाई दिसत आहे, तिथे आपल्याला एक फ्लॉवर बनवून घ्यायचा आहे। हा मी एक गोल पीस कट करून घेतला आहे। फॅब्रिकला पूर्ण राऊंड मध्ये रनिंग स्टिच करून घ्यायची आहे आणि धागा असा खेचून घ्यायचा आहे। असा गोल फ्लॉवर तयार होईल आणि त्यानंतर एजेस व्यवस्थित शिवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपण हा फ्लॉवर मॅटवर लावून घेणार आहोत आणि त्यानंतर एक बटन पण लावून घेणार आहोत। गोकुल रंजन कान्हा हे बघा फ्लॉवर असं तयार आहे। आता हे एजेस असे स्टिच करून घ्यायचे आहे। हे बघा हे असं या प्रकारे इथे लावून घ्यायचं। यमुना तट चर गोपी बसन यमुना तट चर गोपी बसन इझी आहे, सिंपलच पाकळ्या कापायच्या आहे आणि एकावर एक ठेवून स्टिच करून घ्यायचं आहे। तुम्ही पण बनवू शकता। अशा छोट्या छोट्या उरलेल्या कापडापासून आपण अशी वेगवेगळी क्रिएटिव्हिटी करू शकतो। अशा वेगवेगळ्या प्रकारचे डेकोर पीस आपण घरीच बनवू शकतो अगदी कमी किमतीमध्ये। बघा याच्यामध्ये फक्त मला हा कापड सगळा उरलेलाच होता, मागे पण मागच्या बाजूला पण मी साडीतलाच कापड घेतलेला आहे आणि हा अस्तरचा कापड पण हा वेस्टच होता। फक्त लेस 4 मीटरच्या जवळपास लेस लागली असेल, तर फक्त त्या लेसचीच तेवढी किंमत आहे। मध्ये जर असे पीस घ्यायला जातो म्हटलं तर खूप महाग आहे। मी ऑनलाईन मध्ये बघितलं होतं, खूप महाग होते आणि ते आपल्याला अजिबात परवडणारे नव्हते, म्हणून मी म्हटलं चला घरीच बनवून बघूया।
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.